मान तालुक्यातील पळसोळे गावामध्ये असणाऱ्या टाटा पॉवर विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात स्थानिक कामगारांचा संताप उफाळून आला आहे. विकास व रोजगाराच्या आश्वासनावर शेती गमावलेल्या या स्थानिकांना संघर्ष करावा लागत असून कंपनीवर अन्याय व शोषणाचे गंभीर आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी कामगार व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आंदोलन सुरू आहे. भूमिपुत्र व प्रामाणिक कामगार शिवाजी जाधव यांना कोणतेही ठोस कारण न देता नोकरीवरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय इतर अनेक कामगारांना पगारवाढ, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षेच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांना गेल्या 3 वर्षांपासून पगारवाढ मिळालेली नाही. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता देखील झालेली नाही. तसेच कोणताही आरोग्य विमा, आरोग्य सुविधा किंवा सामाजिक सुरक्षेचा लाभ या कामगारांना दिला गेला नाही, अशी कामगारांची तक्रार आहे. या आंदोलनाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांना दूरध्वनीच्या माध्यमातून. नमस्कार करचे साहेब. काल 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण भारत आपला स्वातंत्र्य झाला, परंतु काल पासून तुम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आमरण उपोषणास बसला आहात. याची तुम्हाला या आंदोलनाविषयी काय वाटतं किंवा हे आंदोलन करावं लागतं याची खंत का वाटते? नमस्कार. आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज 79 वर्ष झाली. पण खऱ्या अर्थानं ज्या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्या स्वातंत्र्याचा जो उपभोग आहे तो शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागते ती सर्वार्थानं उभी राहिली आहे का, किंवा त्या शेवटच्या घटकापर्यंत हे गेलंय का, सगळं स्वातंत्र्य पोहोचलंय का, त्यांच्यावर अन्याय अत्याचार थांबलाय का? तर याचं पूर्णपणानं उत्तर नाही असंच आहे. कामगारांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी सदैव लढत राहावं लागणार. कारण शोषण करणारी यंत्रणा ही सतत कार्यरत राहते. त्यामुळं आपलं जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय ते टिकवण्यासाठी पण आपल्याला नेहमीच लढत राहावं लागणार आहे, यात अजिबात शंका नाहीये. खरं तर स्वातंत्र्य दिनी आंदोलन करायला लागणं ही मला पण खंत आहे. परंतु आमचे प्रश्न त्या यंत्रणेपर्यंत किंवा जी शोषण करते यंत्रणा त्यांच्या विरोधाचा जो आवाज आहे तो आवाज जनतेपर्यंत जावा, योग्य प्लॅटफॉर्मवरती जावा, त्यासाठी आम्हाला खरं तर हा निर्णय घ्यावा लागलाय. परंतु ही यंत्रणा इतकी मुरदाड आहे की ती सहजासहजी दाद देत नाही. परंतु जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या बळावरतीच आणि जे अधिकार आम्हाला संविधानाने दिलेले आहेत त्या अधिकाराच्या जोरावरतीच आम्ही आमचे हक्क सन्मानानं परत मिळवू, हा आम्हाला पूर्णपणाने विश्वास आहे. करशे साहेब, स्वातंत्र्य दिना दिवशी आपण उपोषणाला बसला आहात. तसा पाहिलं तर स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करतो. आहेच राष्ट्रीय सणच आहे. या दरम्यान काही अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संवाद साधून किंवा प्रत्यक्ष भेटी देऊन यातून तोडगा काढण्याचा मार्ग काय घेतला का नाही? परवा 14 ऑगस्टला माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब कवले साहेब यांनी त्यांच्या दालनात कंपनी प्रशासनाने आमची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आम्ही आमची बाजू मांडली आणि कंपनी प्रशासनानं पण, टाटा पॉवर कंपनी प्रशासनानं पण त्यांची बाजू मांडली. त्यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त श्रीयुत कवले साहेब यांनी कंपनी प्रशासनाला सांगितलं की हे भूमिपुत्र आहेत, त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे कामगार आहेत अशा पद्धतीनं यांना वागवू नका, तर भूमिपुत्र आहेत हे प्रामुख्याने आणि ठळकपणे लक्षात ठेवा आणि ज्या कामगाराला काढून टाकले त्याला रोजगार उपलब्ध करून द्या, कारण तो भूमिपुत्र आहे. आणि जो पगारवाढीचा विषय आहे, त्यांना परमनंट कामावरती घेण्याचा विषय आहे, तर ते विषय तातडीनं आजच्या आज मार्गी लावा आणि तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी जर करायची वेळ आलीच तर तिथं आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहा. परंतु त्यांनी त्याच्यानंतर आमच्याशी कोणता संवादही केला नाही आणि काल आंदोलनस्थळी उपस्थित पण राहिले नाहीत. त्याच्यानंतर काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं होतं आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पोलीस प्रशासनानं पण रात्री कंपनी प्रशासनानं त्यांच्यासोबत संपर्क साधून आज तातडीने इथं 11 वाजता बैठकीला त्यांना बोलवलेलं आहे.
आज पुन्हा सहाय्यक कामगार आयुक्त साहेब कौले साहेब यांनी आत्ताच पुन्हा आंदोलनस्थळी भेट दिली. काही चर्चा झाली का? या जे सरकारी जे प्रशासन आहे, म्हणजे जिल्हा प्रशासन असेल, कामगार आयुक्त साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, त्यांचं या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु टाटा पॉवर कंपनी प्रशासन आहे, त्यांनी अजून आम्हाला जसा पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. ते आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत, हे या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे. खर्चे साहेब, टाटा म्हणलं की एक विश्वास असतो. काही प्रमाणात या विश्वासाला तडा गेलाय असं वाटत नाही का? 100% मी काल आयुक्त साहेबांकडे, कामगार आयुक्त साहेबांकडे भूमिका मांडताना ही भूमिका मांडली होती. टाटा ट्रस्ट असेल किंवा टाटा ग्रुप असेल, एकंदरीत त्यांच्याशी जसं देशाचं नातं आहे, एक चांगलं सौंदर्याचं आणि एक विश्वासाचं नातं आहे, त्याहीपेक्षा अगदी स्पेशल आणि खास असं नातं आमचं ते देवापूर पळसवडे भागातली जी 9 गाव आहेत, ते 72च्या दुष्काळामध्ये टाटा ट्रस्टनं दत्तक घेतली होती आणि तिथं अतिशय चांगल्या प्रकारे टाटा ट्रस्टनं कामं केलेत, जिथं आज तो प्रकल्प उभा आहे तिथं. त्यामुळे आमचं आणि त्यांचं अतिशय विश्वासाचं चांगलं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. त्या नात्याला त्या कंपनी प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत, आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत, त्यांच्या भूमिकेमुळं या नात्याला तडा जाऊ नये, ही पण मी त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. पण बघूया आता पुढच्या काळात ते खरंच त्यांना ते नातं जपायचं आहे का नाही जपायचं. कारण टाटा आणि कामगारांचं शोषण असं नातं अजिबात नाहीये. पण खालचे जे त्यांचे जे आता इथला जे प्रकल्प मॅनेजर आहेत समजा, ते तशी आडमुठेपणाची भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचं शोषण करणं किंवा भूमिपुत्रावरती अन्याय करणं, अशी जर त्यांची भूमिका असेल, तर पुढच्या काळात टाटा ग्रुप आणि आमचं जे नातं आहे, त्या नात्याला तडा जाऊ नये, ही आजही आमची प्रामाणिक भूमिका आहे. धन्यवाद खर्चे साहेब, तुम्ही आमच्या न्यूज चॅनेलशी संपर्क साधून या आंदोलनाविषयी अधिक माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.